शिबिरात प्रवेश घेतलेल्या मुलांच्या पालकांना प्रश्न पडलेले असतील, आज माझ्या मुलाने किंवा मुलीने दिवसभर काय केलंय, संकुलात त्यांना काय शिकवलंय, आज वसतिगृहात पहिला दिवस कसा गेला. काळजी वाटत असेल कदाचित, पण काळजी करण्याचं कारण नाही. आज शिबिराचा पहिला दिवस अनेक अर्थाने मुलांसाठी प्रेरणादायी ठरलाय आणि अगदी आनंदात गेलाय. झालं असं की भल्या पहाटे म्हणजेच 5 वाजता मंगलध्वनीने त्यांना झोपेतून उठवण्यात आलं. फ्रेश होऊन सर्व मुलं मुली ग्राउंडवर सूर्यनमस्कार आणि योगाश्लोक ध्यान करण्यासाठी गेले. ध्यान झाल्यावर आंघोळ करून ते नाश्ता करण्यासाठी आले. आज नाश्त्यामध्ये उत्तप्पा, सांबर, पोहे आणि दूध देण्यात आलंय. आणि मग परिपाठाच्या माध्यमातून सर्वांना एकत्रित करून सूचना देण्यात आल्या. सर्वांग सुंदर आत्मज्ञान परिपाठ सादर करण्यात आला. आता मुलांना वेगवेगळं कौशल्य शिकण्यासाठी जे क्लास तयार केले त्यात विद्यार्थी केले. आज पहिलाच दिवस म्हणून त्या ठिकाणी पूजन, उद्घाटन करण्यात आलं. दिवसभर कला, संगीत, डान्स, अभिनय इत्यादी कला मुलं शिकत राहिले. त्यानंतर दुपारच्या प्रसादाची वेळ झाली. त्यात त्यांना शाही पुलाव, मटकी रस्सा भाजी, जिलेबी, पापड, जिरा आलू आणि पोळी असा छान मेनू देण्यात आला. नंतर मुलांना पुस्तके वाचण्यासाठी देण्यात आली. एरवी वाचन न करणारे विद्यार्थी, मोबाईल, टीव्हीमध्ये अडकलेले विद्यार्थी आज पुस्तक वाचन अगदी मन लावून करत होते. त्यानंतर खेळ आणि मुक्त विहार करत पहिल्या दिवसाचा आनंद सर्व मुलामुलींनी घेतला. सायंकाळच्या प्रसादामध्ये स्पेशल दाल फ्राय, जिरा राईस, भेंडी मसाला, शिरा आणि पापड देण्यात आला. प्रसाद झाल्यानंतर आज शिबिराच्या उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
त्यामध्ये संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब, सरचिटणीस हनुमंतरावजी भोंगळे साहेब, उपाध्यक्ष बाळासाहेब गोरडे साहेब, कोषाध्यक्ष विठ्ठलरावजी होनसर तसेच जमधडे साहेब आणि सर्व व्यवस्थापक प्राचार्य उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर विद्यार्थी पसायदान म्हणून दिवसभर थकून शांतपणे झोपी गेले. तर असा होता आजचा पहिला दिवस. चला तर पुन्हा भेटूया उद्या दुसऱ्या दिवसाचा अपडेट घेऊन. आत्मा मालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकम ठाण.